मंडळी, आपण बीड जिल्ह्यातील एकूण 6 मतदारसंघ आहेत ते आपण पाहणार आहोत. तर चला लगेच सुरू करूयात. त्यांचे आमदार पाहणार आहोत, त्यांना पडलेली मतदान आणि त्यांच्या विरुद्ध जे उभे होते त्यांची आपण नावं पाहणार आहोत. तर लगेच सुरू करूयात. चला मग सुरू करूयात. पहिल्या क्रमांकावर आहे मंडळी बीड विधानसभा, जिथून संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. तर त्यांना 1,01,874 एवढी मते पडली होती. तर त्यांच्या समोर जे उभे होते ते होते योगेश क्षीरसागर, ते एनसीपी अजित पवार गटाकडून होते. त्यांना 96,550 एवढी मते पडली होती. तर तब्बल 5,324 मतांनी संदीप क्षीरसागर यांचा विजय झालेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत मंडळी गेवराई, जिथून विजय सिंग पंडित हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून होते. त्यांना 1,16,141 एवढी मते पडली होती. तर त्यांच्या विरुद्ध होते बदामराव पंडित, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते. त्यांना 73,775 एवढी मते पडलेली आहेत. तर तब्बल 42,390 एवढ्या मतांनी विजय सिंग पंडित यांचा विजय झालेला आहे. इथून तिसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी केज विधानसभा, जी नमिता मुंदडा या बीजेपी कडून होत्या. त्यांना 1,17,081 एवढी मते पडलेली आहेत. तर त्यांच्या समोर उभे होते पृथ्वीराज साठे, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते. त्यांना 1,14,394 एवढी मते पडली होती आणि ही काटेची लढत होती. तब्बल 2,687 एवढ्या मताधिक्याने नमिता मुंदडा ह्या विजयी झालेल्या आहेत तिथून. तर चौथ्या क्रमांकावर मंडळी आष्टी विधानसभा, तिथून सुरेश धस हे भाजपकडून होते. त्यांना 1,40,507 एवढी मते मिळालेली आहेत. तर त्यांच्या विरुद्ध उभे होते भीमराव धोंडो, हे अपक्ष होते. त्यांना 62,532 एवढी मते मिळाली आहेत. तर तब्बल 77,975 एवढ्या मतांनी सुरेश धस हे विजयी झालेले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर मंडळी परळी विधानसभा, जिथून धनंजय मुंडे हे खूप प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रभर. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना 1,94,889 एवढी मते पडलेली आहेत. तर त्यांच्या समोर उभे होते राजेसाहेब देशमुख, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते. त्यांना 54,665 एवढी मते पडली होती. तर तब्बल 1,40,224 मतांनी एवढ्या मताधिक्याने धनंजय मुंडे यांचा विजय झालेला आहे इथून. तर 6व्या क्रमांकाचा बीड मधून जो माजलगाव विधानसभा आहे, तिथून प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून होते. त्यांना 66,000 एवढी मते पडली होती. तर त्यांच्या समोर होते मोहन जगताप यांना, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते. त्यांना 60,110 एवढी मते पडलेली आहेत. तब्बल 5,899 मतांनी प्रकाश सोळंके हे विजयी झालेले आहेत. तर ही आहेत मंडळी 6 गेवराई, केज, आष्टी, परळी, माजलगाव आणि बीड विधानसभा, ही 6 विधानसभा क्षेत्र बीड जिल्ह्यात येतात. तर पुढचा जिल्हा मी कोणता टाकू मला नक्की कमेंटमध्ये कळवा. चला, धन्यवाद.